हसाल थिएटरमध्ये आणि असं फ्रेश तुम्ही थिएटरच्या बाहेर निघाल? वा, खरं तर ह्या गोष्टीची खूप गरज आहे. म्हणजे 1.5-2 वर्षानंतर आपल्याला सगळ्यांना खळखळून हसण्याची खूप गरज आहे आणि त्याकरताचं हे पॅकेज ज्याचं नाव लोचा झालं आहे, त्या पॅकेजची अत्यंत महत्त्वाची एक व्यक्ती इथे आहे, वैदेही. आपण तिला सुद्धा थोडंसं विचारूया सिनेमाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल. नमस्कार. सिनेमाबद्दल मला असं वाटतं सगळे बोललेच असतील थोड्याफार प्रमाणात. माझ्या पात्राचं नाव डिम्पल आहे. आदी, मानव आणि डिम्पल हे तिघं खूप घट्ट मित्र आहेत आणि ह्यातलं नक्की कोण पहिलं खोटं बोलतं, मग त्याच्यानंतर कोण त्याची साथ देत आहे, मग ते कसे एकमेकांना ह्या सगळ्यातनं टाळण्यासाठी सगळेच खोटं बोलायला लागत आहेत, अशी त्यांचा तिघांचा हा एक प्रवास या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं की मी नशीबवान आहे की माझी पहिली कॉमेडी फिल्म मी ह्या अशा टीम बरोबर करते. मला खूपच आनंद आहे की अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, रेशम टिपणीस, सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर ही अशी कास्ट आहे आणि परितोष पेंटर ज्यांचा कॉमेडी हा हातखंड आहे. त्यांनी अनेक हिंदी फिल्म्स दिल्या आहेत, थिएटरमध्ये अनेक वर्ष ते काम करत आहेत. या अशा अनुभवी माणसांबरोबर मला ही फिल्म करायला मिळते, याचा मला खरंच खूप आनंद आहे. वा, या सगळ्या अनुभवी लोकांबरोबर तुझी पहिली कॉमेडी फिल्म आणि ती तुला करायला मिळते. आता शूटिंगचे पण काही अनुभव आपण घेऊया. मला तो इंद्रधनुष्याचा किस्सा जरा सिद्धार्थाकडनं ऐकायला आवडेल. एका वेळी 2 इंद्रधनुष्य बर्मिंगहम मध्ये होऊ शकतो. नाही, मुळात तिथलं वातावरण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तिकडे ते आमचे एक संजय मेमाणी सर, आमचे कॅमेरामॅन आहेत, त्यांनी सुंदर चित्रित केला सिनेमा. आणि त्यांच्याकडे ते त्यांचा असिस्टंट होता, त्यांच्याकडे ते वेदरचं ते ॲप होतं, लंडन वेदरचं. तर त्याच्यात असं लिहिलेलं यायचं की 15 मिनिटांनी पाऊस पडणार आहे. सो 15 मिनिटांनी पाऊस पडायचा आणि तो 15 मिनिटच पडणार आहे की तो 15 मिनिटच पडायचा आणि थंडी पडायची. त्यामुळे तिथे प्रचंड थंडी होती, कधी पाऊस पडायचा. आणि एक आमचा मेजर सिक्वेन्स शूट करत होतो आम्ही अंकुश दादा बरोबर. वन शॉट होता काहीतरी, मोठी 3-3.5 मिनिटाचा सीन आहे तो. आणि बाहेर ढगाळ वातावरण असल्यामुळे, पाऊस पडून गेल्यामुळे डबल इंद्रधनुष्य आलं होतं. म्हणजे इंद्रधनुष्य आलं होतं, त्याच्यावरती एक आलं होतं. म्हणजे मी गमतीने म्हणतो की एक इंद्रधनुष्य आलं होतं, त्याला बघायला दुसरं आलं होतं. तू काय करतो इकडे, मला वाटलं. आणि ते एवढं ब्युटिफुल सुंदर होतं ते की परिसरानं बोललं, सर 2 मिनिटं द्या, हा मुवमेंट कोण सोडेल. तर नंतर निघतं ना ते इंद्रधनुष्य थोडा वेळ राहून. मग मी जाऊन पटापटा तिकडे शूट केलं. ते काही एक व्हिडिओ पण केला, तो माझ्या इंस्टाग्रामवर टाकला. पण मला म्हणायचं की हे असं म्हणजे खूप सुंदर मोमेंट आम्ही सिनेमात अनुभवलेले आहेत. पण निसर्गाने पण त्यावेळेला असा एक मोमेंट दिला जो आयुष्य माझ्या लक्षात राहील. वा, अंकुशदा, मी असं ऐकलंय की शूटिंग स्थळी एक प्लेन रोज जायचं, त्याच्यावर पण काही दिसतंय. मस्त बर्मिंगहम मधली हवा आणि स्वच्छ शुभ्र असं ढगाळ असलेलं वातावरण, मस्त हवा खूप सुंदर. आणि अशा वेळेला एक बरोबर एक अंदाजे 11 वाजता एक छोटंसं विमान असं जायचं असं अख्ख्या आकाशातून. आणि आम्ही नेहमी असं बघायचो, अरे हे बरोबर 11 वाजता जातं, काय असेल. तर आम्ही मस्करीत मी म्हटलं की बहुतेक या बर्मिंगहमचा कोणतरी शेतकरी असावा, तो आपल्या शेतावर चाललेला असावा. आणि मग 12 वाजता दुसरं जायचं. तर आम्ही म्हटलं हे कशासाठी जात असेल. मी म्हटलं ही त्याची बायको जात असेल डबा घेऊन बहुतेक. आणि तुम्हाला खोटं वाटेल, तिथल्या माणसाने, तिथला जो ड्रायव्हर होता, पंजाबी ड्रायव्हर होता, त्याने सांगितलं हे खरंच विमान एका फार्मरचं आहे, त्याची एवढी शेती आहे की ते विमान जेव्हा जातं त्याला ते बघण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी किंवा खत टाकण्यासाठी किंवा अजून काही करण्यासाठी, बियाणं टाकण्यासाठी त्याला त्या विमानाचा वापर करावा लागतो. म्हटलं हीच सुबत्ता आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात येऊ दे एक दिवस. आणि आम्हाला अभिमान सांगतो काय बाबा, हे आपला फार्मर, आपला शेतकरी वचून चाललाय आणि येणार, मला खात्री आहे. मला नेहमी असं वाटतं या इतक्या वर्षामध्ये मी जी गोष्ट कुठे बाहेर जाऊन बघून आलं, ती मला असं वाटायचं की मी नेहमी म्हणतो की बाबा आपला फोटो मोबाईलमध्ये घेता यायला पाहिजे. आपला फोटो व्हिडिओ कॉल म्हणजे आपल्याला दुसऱ्या शहरातला, दुसऱ्या गावातला किंवा अमेरिकेतला माणूस आपल्याला त्या ह्याच्यामध्ये फोनमध्ये दिसायला पाहिजे. आणि तो दिसायला लागला. मला माहित नव्हतं कोणतरी तिकडे त्यावेळेला तयारी करत असेल. आता मी बोलतोय तर आता सुद्धा कोणतरी तयारी करत असावं असं मला वाटतं. तर ही मजा होती. काही गोष्टी तिथे इतक्या छान घडल्या ज्या आम्हाला आवडल्या. स्वच्छ वातावरण असल्यामुळे, सगळे रस्ते स्वच्छ असल्यामुळे
ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्यामुळे तर आपण इमॅजिन करतो की आपल्या इथे पण ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे आपण गाडी कशी चालवतो गाड्या कशी चालतात आणि कसं ट्रॅफिक होतं वगैरे. पण ही पण गोष्ट आहे की जो माणूस पुण्यात चांगली गाडी चालू शकतो तो जगात डाव्या बाजूला बसला तर उजव्या बाजूला बसला गाडी जोरदार आणि व्यवस्थित चालू शकतो. वा. आणि बर्मिंगहमच्या त्या शेतकऱ्यासारखेच दिवस सगळ्याच भारतीय शेतकऱ्यांना यावेत. वा. रेशमजी, तुम्हाला पाऊस शूटिंग करू देत नव्हता असं समजलं. आय थिंक सिद्धू ह्याच्यावरती जास्त प्रकाश टाकू टाकतील ना. बोलायचे ढगाळ वातावरण असलं तरी ते प्रकाश बोला ते तू पुन्हा एकदा करा ना ते नाही ते सिनेमात बघू का आम्ही. मी नाही भोळा सिद्धू आहे. नाही, गंमत अशी होती की ते वातावरण कधी पाऊस कधी थंडी काहीच कळायचं नाही. आणि कसं आहे, विनोदी सिनेमा त्याचा एक टायमिंग असतं, त्याचा एक स्पीड असतो. आणि परितोष पेंटर कारण आम्ही हॉटेलला 1 तासाभरात राहायचो, म्हणजे आमचं लोकेशन 1 तासावर होतं. तर मी जर 9 वाजता पोहोचायचं, सकाळी 7ला उठवा 8ला निघा. त्यामुळे ना ते चार्ज राहणं खूप गरजेचं होतं आणि सिनेमा तसाही कम्प्लीट करणंही गरजेचं होतं. पण वातावरणामुळे ते जमत नव्हतं. त्यात रेशमताईचा जो सिक्वेन्स होता तो आमच्या त्या विलाच्या बाहेर होता. तर जेव्हा जेव्हा परितोष सरांनी तो प्लॅन करायचा, चला आता रेशमताईचा तो सिक्वेन्स शूट करूया सगळे ऑल ऍक्टर्स, कारण सगळे कलाकार त्यात आहे, असं नाही की 2-3 आहेत, सगळे आहेत आम्ही. तर जेव्हा जेव्हा तो कॅमेरा बाहेर आला, रेशमताई रेडी झाली, आम्ही सगळे रेडी झाली, तेव्हा पाऊस पडायचा. म्हणे नाही पाऊस पडतोय, चला तर आज जाऊ आतमध्ये आपण दुसरा सिक्वेन्स शूट करू, मग परत येऊ. मग दिवस जायचा, मग आज नको, मग रेशमताई बसून आहे. असे 4-5 दिवस चालूच होते की त्यांचा सीन आपण डोक्यात आणला नाही की ह्यांचा सीन करूया शूट, की पाऊस पडायचा. काय माहिती काय आता बाबा. मग शेवटी दिवशी एके दिवशी न राहून आता झालंय सगळं, त्यांचा सीन फक्त बाकी होता. त्या दिवशी विचार केला की चला आज शूट करूया, आणि त्या दिवशी पाऊस पडला नाही. कडाक्याची थंडी पडली, म्हणजे कुडकुडी मास्टर, सगळे कुडकुडी मास्टर. आणि तो सिक्वेन्स सगळ्यांनीच, म्हणजे मी आता आमचा सिनेमा संपल्यानंतर आम्ही एंड स्क्रोल लावला, ज्यात आम्ही बीटीएस टाकलेत, बिहाइंड द सीन टाकलेत, काय काय गंमत सीन करताना. त्यात तुम्हाला दिसेल की त्या सिक्वेन्सला सीन झाल्यानंतर ह्या शॉल घेऊन बसल्यात, सयाजी सर ते इग्लूतला माणूस असतो ना कानापर्यंत तो घेऊन बसलाय. कारण थंडी म्हणजे शब्द असंच व्हायचं. पण कलाकार प्रत्येक इतके अनुभवी कलाकार आहेत की आपल्याला काय होतंय याच्यापेक्षा प्रेक्षकांना काय द्यायचं हे मनात जास्त आहे. त्यामुळे तो सीन बघताना त्या दिवशी लोक लोटफोड असं होती. आता महाराष्ट्राचे मायबाप असतील नक्की हसतील, आणि सगळे महाराष्ट्राचे आपले पत्रकार पोहोचवतील असतात काय. वा वा वा. म्हणजे थोडक्यात लोचा झालारेच्या शूटिंगच्या वेळी वातावरणानं पण खूप लोचे केले. वा 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 वा, त्या बात आहे. म्हणजे तुम्ही सकाळी वॉकला वगैरे जायचे. हो. ते मला बर्मिंगहम वरच फोन आला अच्छा. मुलीला विचारा म्हणून. तेव्हा बाकी शूटच्या व्यतिरिक्त फार व्यायाम करायला किंवा असा फार काही वेळ मिळायचा नाही. आणि मला आठवतंय सिद्धूदा तेव्हा खूप कटाक्षाने दररोज वॉकला जायचं. तर मला असं झालं की कंपनी असेल तर मजा येईल, त्यामुळे आम्ही सकाळी उठून मस्त वॉकला जायचो. मला आठवतंय मी खूप टेन्शनमध्ये असायचे, कारण मला डिरेक्शन सेन्स फार ग्रेट नाहीये माझा. त्यामुळे मॅप सतत लागायचा की आता कुठे चाललोय, कुठून यायचंय. हा मला मॅप चालूच करू द्यायचा नाही आणि हाही लावायचा नाही. ह्याचा डिरेक्शन सेन्स इतका अप्रतिम आहे. आम्ही गप्पा मारत चालायला सुरुवात करायचो आणि 1 तासभर चालायचं असं ठरवायचो. तो जिथे नेईल जसं नेईल तसं मी त्याच्या बरोबर जायचं, आणि आम्ही बरोबर तासाभराने हॉटेलला परत यायचो. आणि इतक्या गप्पा मारल्या, इतका तेव्हा म्हणजे छान वेळ घालवला. किती वेगळे रस्ते आम्ही नुसतेच एक्सप्लोअर केले तेव्हा. त्यामुळे शूट व्यतिरिक्त अशा पद्धतीने सुद्धा बर्मिंगहम एक्सप्लोअर करायची संधी मिळाली मला. आणि लालबाग परळच्या गल्ल्या तुम्ही फिरले रे, त्यामुळे बर्मिंगहममध्ये काय. सो डिरेक्शन सेन्स बद्दल आता 2 वेळा उल्लेख झाला. तुझा बरा नाही आहे, त्याचा खूप भारी आहे. हा म्हणजे तुझा. पण आता या फिल्मच्या डिरेक्शन सेन्स बद्दल म्हणजे डिरेक्टरांची आपण बोलणार आहोत. हे सगळेच खूप जबरदस्त आहेत. म्हणजे हे तसेही खूप एनर्जेटिक आहे, प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे, खूप मोठं नाव. ह्या सगळ्यांना म्हणजे बांधून ठेवणं तुम्हाला अवघड गेलं की त्यांनीच तुम्हाला सांभाळून घेतलं, काय म्हणजे? नाही, ऍक्च्युली त्यांनी सर्वांनी मला सांभाळून घेतलं. कारण असं तुमचं हे वाक्य ऐकल्यावर मला मागून कोणीतरी प्रॉम्प्ट केलं होतं, म्हणजे हे खोटं आहे. नाही, एकदम ऍब्सोल्युटली खरं आहे की ह्या सर्वांनी मिळून मला सांभाळून घेतलेलं. कारण माझ्यासाठी माझी पहिली मराठी फिल्म होती, आणि जे मराठी फिल्म्सचे ऑडियन्सेस म्हणजे
ते एवढे एक्सपिरियन्स आहे, त्यांना माहिती आहे की मराठी ऑडियन्स ह्या पंचला असे रिॲक्ट करतील किंवा हा पंच असा घेतला तर जास्ती बेटर रिॲक्शन मिळेल. तर दरवेळी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते मला गाईड करत होते आणि त्याच्यामुळे म्हणजे जे पण आता दिसतं आहे इट्स ऑल अ टीम एफर्ट आणि सर्वांनी एकमेकांना सांभाळलं आणि मला तर डेफिनेटली सर्वांनी खूप सांभाळलं, तर सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आणि म्हणजे मजा आली एकंदर पूर्ण ही फिल्म करायला. ते खूपच, कारण याचं ट्रेलर पाहताना संजय मेमाणे यांनी जी सिनेमॅटोग्राफी केली आहे अतिशय सुंदर असं ते बर्मिंगहम दाखवलंय. इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो की एखाद्या सुंदर दिसणाऱ्या वस्तूचं ठिकाणाचं आतलं सौंदर्य त्यांच्या कॅमेऱ्यातनं ते नेहमी बाहेर काढलं जातं आणि त्यांनी आज शूट केलं आणि उद्या शूट केलं तर त्याच्यामध्ये खूप फरक म्हणजे ते इतकं आधीचं सुंदर का नंतर सुंदर, इतकं सुंदर चित्रीकरण या सिनेमात झालंय. अंकुशदा आणखीन काय प्रकाश टाकशील? काय नाही, आपले डिरेक्टर आता म्हणाले की खूप छान सपोर्ट केलं वगैरे, पण ते प्रोड्युसर पण होते त्यामुळे आम्हाला सपोर्ट करावा लागला. आणि ऍक्च्युली माझं आणि संजयचं दरवेळी डिस्कशन व्हायचं की हा, कारण तो काळ असा होता की त्यावेळी 2-3 पिक्चर्स ऍक्च्युली तिथे शूट होत होते मराठी. इनफॅक्ट सिद्धूनी त्याच्यातले 2 पिक्चर केलेत. तर तेव्हा माझं आणि संजयचं हेच डिस्कशन असायचं की सर्व पिक्चर सेम नको दिसायला, तर वी नीड टू हॅव समथिंग डिफरंट. तर त्या डिस्कशन्स मधनं जो आम्ही फायनली टेक्स्चर डिसाईड केला, हाय सँडी, जो आम्ही फायनली टेक्स्चर डिसाईड केला जे ग्लॉस, म्हणजे मला असं पाहिजे होतं की इट हॅज टू बी ग्लॉसी, व्हायब्रंट आणि कलरफुल असं वाटायला पाहिजे होतं. आणि फॉर्च्युनेटली म्हणजे संजय आमचा कॅमेरामॅन होता आणि त्यांनी एवढं मस्त काम केलंय. आय थिंक वी ऑल वर सरप्राइज्ड फायनल जे लुक जे फिल्मचा आला आहे. तर रिअली हॅपी. वा, थोडक्यात अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी, या सगळ्यांचं अतिशय उत्तम काम, खूप छान कॉमेडी, तेवढाच एनर्जेटिक सिनेमा, पण त्याचबरोबर हा सिनेमा मैत्री सांगतो, हा सिनेमा प्रेम सांगतो, हा सिनेमा आपल्याला संपूर्ण वेळ हसवतो, पण शेवटचे 5-10 मिनिटं मात्र डोळ्याच्या कडा थोड्याशा पाणावतात. आता त्या का, हे मलाही खरं तर माहिती नाही. मी ते 4 फेब्रुवारीला तुमच्यावरच पाहणार होतो. आपण आता काही मिनिटात समोरच्या सुद्धा प्रश्नांना, म्हणजे तुम्हालाही प्रश्न विचारता येणार आहे, पण त्याच्या आधी ना प्रत्येकाने अर्ध्या मिनिटात अलीकडेच झालेला तुमच्या आयुष्यात एखादा लोचा सांगा. कुठला आहे, कशाच्याही बाबतीतला. हा प्रश्न प्रत्येक ठिकाणीच विचारला जातो, तुम्ही आमचं नेहमी लोच होता, तर नवीन काय सांगेल. हाच लोचा आहे. म्हणजे माझ्या जीवनातला सर्वात मोठा लोचा हा आहे. हा लोचा जर ऍक्च्युली सक्सेसफुल झाला तर इट विल बी गुड. सो प्लीज ऑडियन्सेस कम टू द थिएटर, वॉच लोचा आणि मेक इट अ बिग सक्सेस. वा वा. नाही, मगाशी सिद्धूनी तेच सांगितलं का हाऊसफुल झालाय पत्रकारांमुळे. हा एक चांगला संदेश आहे का पत्रकारांनी हाऊसफुल केला म्हणजे तुमचा पिक्चर थँक्यू आता हा शब्द आपण पुढची आठवण ऐकला. सिद्धूदा, लोचे खूप आहेत रे. माझं करिअरची सुरुवात लोच्यानी केली आहे, त्यामुळे लोचे खूप आहेत. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात लोचा नेहमी सक्सेस आणतो, त्यामुळे हा लोचा नक्कीच माझ्यासाठी आता तरी हाच लोचा. हाच लोचा सध्या. पहिले तू काही पर्सनल आयुष्यात अनेक लोचे होतच असतात दिवसागणी, पण आता हे म्हणाले तसं आत्ता सध्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लोचा हाच आहे. आणि आशा हीच आहे की हा लोचा सगळ्यांना आवडावा, सगळ्यांचं मनोरंजन करून जावं. वा वा. प्रत्येकाचं उत्तर सेम आहे. चंद्रा तो हमारा सबसे बड़ा लोचा ये था कि पिक्चर लास्ट ईयर रिलीज होने वाला था, तो लास्ट ईयर पूरा का पूरा लोचा ही था, तो इसलिए लास्ट ईयर बोल सकते लोचा चल रहे. बट अभी हमने अच्छा डेट चूज किया है. हम चाहते हैं कि इस फिल्म को सबसे ज्यादा डिस्ट्रीब्यूशन दे, वाइडेस्ट पॉसिबल डिस्ट्रीब्यूशन, जितने भी सिनेमा थिएटर हो सके सब में पिक्चर लगाएं अक्रॉस द स्टेट. तो ये हमारा इंटेंशन है. हम ये भी सोच रहे हैं इस बार कि इस फिल्म को पहला मराठी फिल्म होगा जो पोस्ट पैंडेमिक हम दुबई लेके जाएंगे, राइट, और इसको यूएस में भी डिस्ट्रीब्यूट करेंगे. तो यूएस में 11 थिएटर्स हैं जहाँ पे हम डिस्ट्रीब्यूट करेंगे, यहाँ रिलीज करेंगे इसको. और दुबई में तो हो गया है, बट हम कोशिश कर रहे हैं कि कटार और कुवैत और बहरीन में भी रिलीज हो जाए पिक्चर. इन द नेक्स्ट 2 वीक्स कंफर्मेशन आ जाएगा कहाँ रिलीज होगा, और इंटरनेशनल रिलीज भी देंगे. सबसे बड़ा रिलीज होगा पिक्चर. सर्वाधिक स्क्रीन्स आणि सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर रिलीज होणारा हा अलीकडच्या काळातला अगदी मोठा सिनेमा लोचा झाला. हमारे डिस्ट्रीब्यूशन पार्टनर है यूएफओ मूवीज हैं. यूएफओ मूवीज इंडिया के सबसे लार्जेस्ट डिस्ट्रीब्यूटर भी हैं, सबसे ज़्यादा थिएटर्स कंट्रोल करते हैं कंट्री में.
तो वो हमारे स्ट्रेटेजिक इन्वेस्टर्स हैं, स्ट्रेटेजिक पार्टनर्स हैं, स्ट्रेटेजिक डिस्ट्रीब्यूशन पार्टनर्स हैं। तो जैसे हमने बोला था, जो सेकंड बड़ा प्रॉब्लम है डिस्ट्रीब्यूशन का, हम ये उम्मीद करते हैं कि उनके पार्टनरशिप के साथ हर एक लैंग्वेज में हम ये डिस्ट्रीब्यूशन का प्रॉब्लम हम सॉल्व कर सके, वेदर वो मलयालम हो, पंजाबी हो, बंगाली हो या मराठी से हो। थैंक यू। रेशमजी, तुम्ही एखादा लोचा कहाच? माझ्या आयुष्यातला लोचा म्हणजे परितोषला मी कधी नाही म्हणू शकत नाही, हाच लोचा आहे. वा वा वा. सो तुम्ही तिघांनी म्हणजे रेशमदानी पण सॉर्ट ऑफ तिथपर्यंत तसंच उत्तर दिलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडे बघून मला तरी असं वाटतं तुमचं ऐकून की तुम्ही सगळे दिग्दर्शकाचे कलाकार आहात. जे ते बोलले तेच तुम्ही बोलले आहात. तुझा लोचा झाला की आम्ही तुला लोच्याचं काही किस्सा सांगितलं, तुझा नेमका आत्ता लोचा झाला. आणि हे ठरलेलं होतं ना आपलं की तुम्ही असं बोलणार. हे ठरलेलं होतं. मी हे काय शेवटचं लिहिलंच होतं की मी असं विचारणार आणि ते असं बोलणार. हाही अपने आप में एक लोचा आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारावे. सर. सिद्धू, हा सर. गुड इव्हनिंग सर्वांना. आमच्या सर्व नाशिकच्या प्रेक्षकांकडनं, नाशिकच्या पत्रकारांकडनं इतका लोचा झालेला चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान, थँक्यू. आणि फक्त एकच प्रश्न विचारला. आता सगळेच प्रश्न त्यांनी विचारले, त्यामुळे ते प्रश्न काही उरलेच नाही आणि खूपच छान आहे. फक्त ज्यावेळेस वैदेही त्या पावसामध्ये ज्यावेळेस गाण्याची शूटिंग झाली होती, त्यात थंडी खूप होती, त्यावेळेस थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. काय ड्रेस वगैरे काय सांगा? प्रॉब्लेम असा काही नाही, थंडी खूप होती. थंडी पुष्कळ होती आणि काही आउटफिट्स जे रेशम ताईंचा जो आउटफिट किंवा माझे काही आउटफिट्स असे होते की जे ड्रेसेस होते, सुसुळीत असे ड्रेसेस असायचे, त्याच्यात पुष्कळ थंडी वाजायची. त्यामुळे शॉट देत असताना फक्त स्वतःला कणखर करून कॅमेरा पुढे छान शॉट देता येईल हा प्रयत्न असायचा. शॉट संपला रे संपला की आम्ही आयदर घरात आत शिरायचो किंवा शाली आणि जॅकेट्स आणि हे सगळे गुंडाळून बसायचो. पण ती पण एक वेगळीच गंमत होती शूट करतानाची असं मला वाटतं. सिद्धू, आणखी एक प्रश्न असा आहे का बाबा, हास्य जत्रामधले आपलं प्रसाद खांडेकर, हा त्याच्यावर तुम्ही असतातच बरोबर. बरोबर. त्याचे या याच्यामध्ये काय भूमिका, त्याची काय? संवाद लेखन त्यांनी केलंय, जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सुंदर संवाद आहेत. विनोद, आजच्या घडीचा विनोद, आणि सुद्धा त्यांनी काम पण केलं या सिनेमात. एक एक महत्वाची भूमिका त्यांनी केली. यंग आहे आणि विनोदाची उत्तम जाण आहे. परितोष पेंटर बरोबर त्यांनी गुजराती नाटकाचं लेखनही केले, त्यांनी गुजराती नाटकं डिरेक्टही केलेत. सो त्यांचं एक वेगळं ट्युनिंग आहे. तर प्रसादची खूप लेखक म्हणून खूप महत्वाची भूमिका आहे. आणि मुळात हा सिनेमा जेव्हा मी लंडनला जायच्या अगोदर प्रसादने या सिनेमाचं वाचन केलं होतं. ते वाचन एवढं अप्रतिम होतं, लोटपोट होतं की ते नाटकावर आहे की वेगळा सिनेमा हे कळत नव्हतं. सो ते ऐकल्यानंतरच हा सिनेमा करण्याचं मनात ठरलं होतं. वा. माझा परितोष सरांना एक प्रश्न आहे. आधी हा घेऊया, मग पती सगळे उचापती हे नाटक आहे, हे सुपरहिट नाटक आहे. त्याच्यानंतर लोचा झाला रे हेही सुपरहिट आहे. तुम्हाला असं वाटलं नाही का किंवा एक सिनेमाला नाटकाचं नाव का द्यायचं? पती सगळे उचापती हेही देऊ शकत होतं जर तुम्ही याच्यावर हा सिनेमा आहे तर, बरोबर की नाही? हा, आणि तुम्हाला असं वाटलं नाही की सिनेमाला सिनेमासारखं नाव असावं? कारण लोकांचा असा समज सुद्धा होऊ शकतो की लोचा झालेल्या नाटकावर हा सिनेमा आहे, असंही होऊ शकतं. नाही, ॲब्सोल्युटली राईट. इनफॅक्ट जेव्हा आम्ही हे डिसाईड केलेलं तेव्हा पती सगळे उचापती असं डिसाईड केलेलं, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते टायटल मिळालं नाही. म्हणून वी हॅड टू थिंक ऑफ अनदर टायटल. तर असे खूप टायटल्स आमच्या मनात आले की XYZ, काय माझा पती त्याची बायको, असं खूप सारे टायटल्स. नवरा, हे तुम्हाला आवडलं असं ना, ती त्याची बायको तिचा नवरा, असं तर वेगळे वेगळे हे आले. पण फायनली म्हणजे आम्ही मग लोचा झाला रे, कारण स्क्रीन प्ले जसा आहे त्याच्यामध्ये एवढे लोचे होतात आणि डायलॉग मध्ये पण ते प्रसादनी मस्त लिहून काढलं आहे. तर वी थॉट की दिस वॉज द ॲप्ट टायटल फॉर द फिल्म. थोडक्यात सिनेमाचं नाव ठेवत असताना कुठलाही लोचा प्रेक्षकांच्या मनात होऊ नये म्हणून मग सरतेशेवटी खूप नावं पाहून एक फायनल झालं, लोचा झाला. तोच लोचा झाला. सिद्धूचं नाटक आहे ते, असं वाटतं सिद्धूच्याच नाटकावरच हा सिनेमा आहे. नाही, पण आम्ही आता सांगतो म्हणून तर तुमच्याच महाराष्ट्राच्या पत्रकारांना सांगतोय की सुरे जयराम सरांच्या पती सगळे उचापतीचा बेस आहे आणि आत्ताचा सिनेमा. मूळ नाटकात आणि चित्रपटात काय फरक आहे? म्हणजे वेगळं काय दाखवलं? नाही, खूप वेगळं दाखवलंय. कारण नॅचरली जे नाटक असतं ते एक सिंगल लोकेशन असतं. आपण वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सवर जाऊ नाही शकत कारण जे स्टेजचे आपल्याला थोडेसे प्रोहिबिशन्स असतात. पण जेव्हा ह्याचं चित्रण होतं, जेव्हा ह्याचं फिल्म वी राईट,
तर आपण लोकेशन्स एक्सप्लोर करू शकतो, स्क्रीन प्ले वेगळ्या हिशोबाने लिहू शकतो. इनफॅक्ट जो क्लायमॅक्स जो आम्ही सांगतो आहे की इट्स अ डिफरंट इमोशनल क्लायमॅक्स, तो तसा क्लायमॅक्स नाटकात नव्हता, तो आम्ही चेंज केला. कारण इट हॅज टू बी अडॅप्टेड अँड इट हॅज टू लुक लाईक अ फिल्म. म्हणजे फक्त फिल्म बोलून फायदा नाहीये, तो स्क्रीन प्ले आणि व्हिज्युअल्स पण फिल्म्स सारखे दिसायला पाहिजे, म्हणून खूप चेंजेस झाले. आणि जसं सिद्धार्थ म्हणाला, बेस तो आहे, पण ह्याचं रायटिंग कम्प्लिटली डिफरंट आहे टू सूट द फिल्म फॉर्मॅट. ओके. आता अनेक मराठी चित्रपट येतात आणि इतर मराठी चित्रपटापेक्षा म्हणजे सिद्धूला अंकुशदा नाही, मी एवढा अजिबात मोठा नाहीये की विनोदाची दातकोळी किंवा व्याख्या सांगणारा. तुम्ही ज्या दिग्गजांची नाव घेतली त्या यादीत बसणारा पण मी नाहीये. अशोकमाव लक्ष्मण यांची धुरा मकरंद अनासपुरे, सुपरस्टार भरत जाधव यांनी सांभाळली. मला सर खूप जन्म घ्यावे लागतील तेव्हा ती धुरा कधीतरी धूळ माझ्या हातात मिळेल. पण एवढं आहे की विनोद जो मला लक्ष्मण अशोकमावांची कामं बघताना सापडला, एकलव्याप्रमाणे आमच्या पिढीने तो ग्राफ केला, तो पुढे नेण्याचं काम करतो. तुम्ही ज्या मोठ्या लोकांची नाव घेतली तिथे मी त्यांच्या नखाची सर नाही, म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे. पण हो, एवढं आहे की जे प्रेम संपूर्ण महाराष्ट्राच्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी ह्या दिग्गजांना दिलं तेवढंच आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्यासारख्या नवीन पोरांना दिलं, ह्यात मी धन्य आहे. वा, धन्यवाद. नाही, म्हणजे फॉर्च्युनेटली रवी अधिकारी जे माझ्याबरोबर को डिरेक्टर आहेत, आमचं सर्व डिस्कशन ऑलरेडी झालेलं की कसा सीन कोरिओग्राफ असायला पाहिजे, म्हणजे ऍक्टरनी काय रिॲक्शन्स, काय कसं असायला पाहिजे, DOP पण आमचं सर्व डिस्कशन झालेलं. तर तिथे जाऊन काही म्हणजे असं लास्ट मोमेंट फॉर्च्युनेटली काही करायला लागलं नाही, कारण सर्व वेल प्लॅन्ड होतं. आणि म्हणजे आम्ही हा पिक्चर बिकॉज आर्टिस्ट साथ होता, दोघं आम्ही डिरेक्टर होतो, संजय मेमाने DOP होतो, हा आम्ही पिक्चर 12 दिवसात संपवला. विच इज म्हणजे संजय मेमाने त्यांनी एवढे पिक्चर केले, त्यांनी सांगितलं इट्स अ फीट की म्हणजे एवढ्या कमी दिवसात एवढा चांगला पिक्चर आणि सच अ गुड लुकिंग फिल्म. सो नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झाले, खोटारडे आहेत सर्व. असं काहीच झालं नाही. गमतीने बोला ना परत तुम्ही पकडायचं. तर प्रेक्षकांनी लोचा पिक्चर बघितला, प्रेक्षकांच्या मनात काय लोचा होणार? लोचा पाहिल्यावर काय लोचा होणार? काय लोचा नाही होणार, त्यांना खूप बरं वाटेल की 2-2.5 वर्ष जो लोचा आयुष्यात होत होता आत्ताही होतोय. सर, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकत चाललोय. जसं अंकुशदा म्हणाले, त्यांनी पहिल्या वाक्यातच म्हणाले की आम्ही ह्याच्यातून तुम्हाला काही शिकवायला येत नाही, आम्ही काही द्यायला येत नाही. जर आम्ही द्यायला येतोय तो फक्त आणि फक्त आनंद, जो तुम्हाला मिळावा. वा, छान, मस्त. एक कलाकार म्हणून, या इंडस्ट्रीचा भाग म्हणून मला आता आनंद मिळतोय की मराठी प्रत्येक सिनेमा त्याच्यावर महाराष्ट्राचा मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतोय. हा कलाकार म्हणून मला आता या क्षणाला आनंद आहे. प्रत्येक थिएटरमध्ये 4-4 मराठी सिनेमे लागतात की धोधो चालतायत, तसा आमचा लोचा बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद असेल एवढीच अपेक्षा आहे. नाही, तुमचा चित्रपट कॉमन प्रश्न आहे माझा की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चांगले विषय हाताळले जात आहेत, बायोपिक सारखे वेगवेगळ्या दिग्गजांवर बायोपिक होतात, परंतु त्या तुलनेत मराठीला स्क्रीन कमी मिळतात मल्टिप्लेक्समध्ये. म्हणजे सध्याची स्थिती अशी आहे की क्राऊड म्हणजे प्रेक्षक वळवायला खूप सारे प्रयत्न करावे लागतात. आता चंद्र साहेबांनी सांगितलं की ते प्रयत्न करतात हे, परंतु जास्तीत जास्त स्क्रीन महाराष्ट्रात मिळवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? बाहेर तर तुम्ही सांगितलं, पण महाराष्ट्राची स्थिती काय? देखो, ऐसा है कि पब्लिक है, पब्लिक सब जानता है. पब्लिक अच्छा फिल्म जानता है, पब्लिक बुरा फिल्म जानता है, पब्लिक बड़ा फिल्म जानता है, छोटा फिल्म जानता है, सबटाइटल फिल्म जानता है, डब्ड फिल्म जानता है, रीमेक जानता है, पब्लिक सब जानता है, राइट? तो पब्लिक डिसाइड करता है कौन सा पिक्चर चलेगा, कौन सा पिक्चर नहीं चलेगा. थिएटर वाला, जैसे अभी जो थिएटर वाले हैं वो 2 साल से भूखे हैं, वो भी दुकान बंद करके बैठे हैं. वो सोच रहे हैं अच्छा पिक्चर लेके आओ, ऑडियंस को लेके आओ वापस, मेरे पैसे बनेंगे, आपको खुशी मिलेगी. तो डिसाइडिंग फैक्टर आज ऑडियंस है और कोई नहीं है, राइट? अब जैसे आपको एग्जांपल देता हूँ पुष्पा का हिंदी का कलेक्शन 100 करोड़ है. 100 करोड़ हिंदी लैंग्वेज पिक्चर नहीं है, वो तेलुगु का पिक्चर है, राइट? तेलुगु में जो किया वो अलग किया, 200-250 करोड़. हिंदी का कलेक्शन 100 करोड़ है. 83 का हिंदी का कलेक्शन 110 करोड़ है. बट 83 का टिकट का प्राइस 250 रुपए है, पुष्पा का टिकट का प्राइस 100 रुपए है. मतलब ज्यादा लोगों ने पुष्पा देखा, कम लोगों ने 83 देखा. अच्छा फिल्म है, चला. लैंग्वेज का कोई कनेक्शन नहीं है, लैंग्वेज का बिल्कुल कोई कनेक्शन नहीं है. आजकल लोग मलयालम फिल्म देख रहे हैं, आजकल लोग पंजाबी फिल्म देख रहे हैं,
अच्छा फिल्म बनाओ, देखेंगे। कंटेंट के ऊपर है। थिएटर आज की तारीख में थिएटर वाले सब अच्छा कंटेंट को सपोर्ट करेंगे, राइट? हमें इच्छा है ये कंटेंट लोचा झालर है, सब सपोर्ट करेंगे, हमें स्क्रीन मिलेंगे और लोग आके देखेंगे। वाह, सर इस कंटेंट को साउथ में कन्वर्ट करेंगे आप? देखो अभी रीमेक का जो देखो, एक लैंग्वेज से दूसरा लैंग्वेज में पिक्चर जाता है 3 तरीके से जाता है। सबसे पहले सबटाइटल होता है, राइट, जो आजकल काफी ओटीटी प्लेटफॉर्म सबटाइटल करते हैं। दूसरा डबिंग होता है, राइट। अगर आपको अच्छा क्वालिटी वॉइस अगर मिल जाए, आपको लगे कि थोड़ा ज्यादा चलते पिक्चर डबिंग करते हो। हॉलीवुड ने डबिंग सीख लिया है। हॉलीवुड का जैसे पिक्चर स्पाइडरमैन है, स्पाइडरमैन का जितना बॉक्स ऑफिस कलेक्शन है उसका 40% इंग्लिश है, 60% तमिल, तेलुगु, मलयालम, हिंदी वगैरह, राइट। तो हॉलीवुड ने सीख लिया कैसे करना, डबिंग करके लैंग्वेज को पिक्चर बाहर गया। पुष्पा ने सीख लिया, पुष्पा ने श्रेया तलपड़े ने पुष्पा में डबिंग किया है, राइट। शाहरुख खान ने डबिंग किया है लायन किंग। सो आई थिंक डबिंग का एक होता है। फाइनली अगर स्टोरी आपका यूनिवर्सल है, लैंग्वेज के बाहर चल सकता है, तो आप उसको रीमेक ले सकते हो। जब रीमेक करते हो सबसे बड़ा मार्केट खुल जाता है, बिकॉज आपका लोकल मार्केट का फिल्म हो जाता है। अभी आप अगर जैसे लोचा झालर को रीमेक करके पंजाबी बनाओगे तो पंजाबी फिल्म बन जाएगा। पंजाबी फिल्म का बॉक्स ऑफिस 50 करोड़ होता है, 40 करोड़ होता है, राइट। तो उसका लाइफ एक अलग हो जाता है। बट अगेन स्टार्टिंग पॉइंट स्टोरी है। आपका स्टोरी में वो दम है कि वो रीमेक हो सकता है, आपको स्टोरी दम है कि डबिंग के साथ चले, आपको स्टोरी दम है कि सबटाइटल के साथ। सो कंटेंट इज किंग एंड ऑडियंस इज मेकिंग द किंगडम। ओके, एक शेवटचा प्रश्न ते आता मागे तुम्ही साधारण आता सांगितलं की शूट करताना पाऊस पडत होता, 15 मिनिटं थांबायचं. मी टीजर बघितलं, काही शॉट असे आहेत मला वाटले, म्हणून प्रश्न विचारतो की काही तुम्ही ग्रीन स्क्रीन मध्ये शूट केले? नाही, काहीच नाही. म्हणजे एकही शॉट असा नाहीये किंवा एकही सीन असा नाहीये. म्हणजे फॉर्च्युनेटली हा प्रॉब्लेम झाला की पाऊस पडायचा, मग आम्हाला शूटिंग थांबवायला लागायची, परत रीप्लॅनिंग करायला लागायचं. जे सीन्स आम्ही दुसऱ्या दिवशी प्लॅन केले असतात ते प्रीपोन करायला लागायचं. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी साथ मला आर्टिस्ट लोकांनी दिली, कारण आर्टिस्ट पण सीनसाठी प्रिपेअर होऊन येतो. जेव्हा एक सीन करायचा असतो तेव्हा तो त्याचे रिहर्सल करतो, तो दुसऱ्या आर्टिस्ट बरोबर बसून रिहर्स करतो, तो स्वतःशी रिहर्सल करतो. पण दरवेळी मी त्यांना रिक्वेस्ट करायचो, यार प्लीज सॉरी मला प्रॉब्लेम झाला, आता आपल्याला दुसरा सीन. ते म्हणजे दे यूज टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम, दे यूज टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आणि ते नेक्स्ट सीनमध्ये तेवढ्याच एनर्जीनी ते सीन करायचं आणि ते रिहर्स करायचे. कधी कोणी कंप्लेंट नाही केली की अरे यार आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे, आता प्लीज शिफ्ट नको करूस, थोडा वेळ थांबूया. तर रिअली थँकफुल टू दी ऍक्टर्स, टू द DOP संजय मेमाने पण, आणि सर्व टीम. एवढी म्हणजे शिफ्टिंगला वेळ नाही किंवा रिहर्सलला वेळ नाही की पटकन बसायचे, पटापट सीन करायचो आणि पटापट सर्व होऊन जायचं. तर फॉर्च्युनेटली मला ते करायला लागलं नाही आणि म्हणजे सर्व जसं प्लॅन केलेलं तसं झालं. एक मिनिट, लोचा झाला सुपरहिट होणार यात मात्र शंका नाही. पहिले म्हणजे लोचा होणार नाही हे मात्र खरी. मला वाटतं की माझ्या आणि त्यांच्या डिस्कशनमध्ये पण बऱ्याच प्रश्नांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा अनेक प्रश्न विचारले. मला वाटतं की प्रत्येकाच्याच मनातल्या प्रश्नांना ऑलमोस्ट उत्तरं मिळाली असतील. बाकी सगळी उत्तरं आपण 4 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर जाऊन घेऊया आणि तिथे पाहूया. लोचा झाला तिथे कुठल्या लोचा नको, बॉक्स ऑफिसवरती प्रेक्षकांचा भरपूर पाऊस पडायला पाहिजे, जसा शूटिंगच्या आधी पडत होता. सो तेवढा पाऊस तिथे नक्की पडेल आणि त्या